विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज जे अश्विनी हॉस्पिटलमध्ये घडलं ते आपले कोण होते? माझे ते चुलत बंधू आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अगदी जवळचं नातं असल्यामुळे आम्ही अगदी त्यांच्या म्हणजे लवकर बऱ्या व्हावं ह्या अपेक्षेने आम्ही अश्विनी रुग्णालयामध्ये त्यांना आम्ही भरती केलेलं होतं। तर आम्हाला वाटलं होतं की त्यांनी कमीत कमी 4-5 दिवस झालं असं सांगतात की बाबा बरं होईल आणि वेळोवेळी आम्ही जेव्हा चौकशी केलं फक्त एवढंच सांगण्यात आलं की आम्हाला म्हणजे श्वासोच्छ्वास चालू आहे, व्हेंटिलेटरवर ठेवले असतील, आम्हाला आतमध्ये कोणाला त्यांनी भेटू दिले नाहीत, त्यांना फक्त बाहेरच्या बाहेर आम्हाला त्यांनी रोखले। डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत होता का? डॉक्टर आम्हाला एवढं फारसं तसं प्रतिसाद त्यांचा आम्हाला भेटलेला नाही आहे। त्यांनी दरवेळी आम्हाला एक सांगत होते की अजून म्हणजे त्यामध्ये जीव आहे। ॲडमिट किती दिवस होते? कमीत कमी 7-8 दिवस ते ॲडमिट होते आणि ॲडमिट असताना आमच्या अपेक्षेप्रमाणे तिथं असं सुविधा असं आम्हाला तर वाटत नाही की त्यांनी अक्षरशः तिथं सध्या तुम्हाला सांगू का हा गैरप्रकार तिथं चालू आहे हे आम्हाला थोडंसं खूप लोकांकडनं कळालं होतं। कदाचित असू पण शकेल, सध्या पैशाचा व्यापाराचा धंदा तिथं त्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे असं आम्हाला वाटतंय। आणि डॉक्टरांचा प्रतिसाद मिळतच नव्हता तुम्हाला? अजिबात नाही, फक्त सामान्य जे आपले पेशंट येतात आपल्या सामान्य रोग बरा करण्यासाठी OPDचे त्या लोकांना जसं सांगितलं जातं त्या पद्धतीनेच हे आम्हाला सांगितलं गेलेलं आहे। आणि आपल्या भावांचं मयत कधी झालं? भावाचं मयत आज पहाटे 6-6:30च्या सुमारास झालं। तर ते कळताच आम्हाला फोन आला आणि ते कळताच आम्ही हॉस्पिटलला गेलो। आणि डेड बॉडी कधी दिली आपल्या हातात? आम्हाला डेड बॉडी साधारण 12:30च्या सुमारास भेटलं। तर आम्ही ज्यावेळी हॉस्पिटलला गेलो त्यावेळी आम्हाला सांगितलं की 1-2 तासात आम्ही आमच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसप्रमाणे आम्हाला सगळं करावं लागतं। प्रोसेस लेट का बरं झालं? प्रोसेस लेट का झाला आता त्या प्रशासनाला माहीत। अजिबात ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये काही नाही आहे, ना इंचार्ज होते। आम्हाला तुम्हाला सांगतो इंचार्ज कोण होते? इंचार्ज हे बघा नाव त्यांचं शांतेश सलगरे असं काहीतरी सांगितलं गेलं आम्हाला। त्यांना विचारणा केली का तुम्ही? त्यांना विचारणा आम्ही केलं तर ते उडवडीचे उत्तर द्यायला आमच्याकडे ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाही आहे। अहो काय हे हा कसला प्रकार आहे? आज एवढा मोठा दवाखाना आहे, जवळजवळ रोज 400-500 बाहेरचे पेशंट येऊन उपचार घेऊन इथून जातात, कुठल्या तरी एका अपेक्षेने असतात। महाराष्ट्र राज्यातलेच नव्हे तर आमच्या माहितीप्रमाणे कर्नाटक राज्य आणि इतर राज्यातलेही काही लोक येऊन उपचारासाठी अश्विनी रुग्णालयामध्ये येतात, काहीतरी अपेक्षेने येतात की बाबा आमचा रोग बरा व्हावा, आमच्यावरती चांगला उपचार व्हावं। मला सांगा हजारो पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट आहेत, तर या लोकांचं अशा पद्धतीनं जर त्यांना जर ट्रीटमेंट भेटत असेल तर कोण येणार आहे त्या हॉस्पिटलला? आम्हाला कळालं की त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर नाहीत। अजिबात नाहीत। आम्हाला तुम्हाला सांगतो असा गदारोळ झाला, शांतेश सलगरे जागेवर नव्हते मुळात, म्हणजे आम्ही जेव्हा तिथे गेल्या तेव्हा। आणि तिथले जे बाउन्सर जे सिक्युरिटी गार्ड ते देखील उलट आम्हाला दमदाटी करायला लागले, बाहेर व्हा, इथं गोंधळ करायचं नाही, अमुक तमुक उडीचे उत्तरं आमच्यासमोर। चला ते ॲडमिनिस्ट्रेटरचं सोडा, आम्ही आमच्या माहितीप्रमाणे तिथले जे कोणी म्हणजे 1-2 आम्हाला माहिती असलेले ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर होते त्यांना आम्ही फोन लावला तर एक जण वळसंगला आहे, मी अमुक ठिकाणी आहे, मी तमुक ठिकाणी आहे, मी येऊ शकत नाही, असे उडवडीचे उत्तर दिली। ॲम्ब्युलन्स किती होते बाहेर? ॲम्ब्युलन्स जवळपास 4-5 ॲम्ब्युलन्स उभे होते, एकही ड्रायव्हर उपलब्ध? एकही ड्रायव्हर नाही। आणि ज्यावेळी शांतेश सलगरे आले आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला काय सांगितलं की 2 ॲम्ब्युलन्स आहेत, 2 ॲम्ब्युलन्स बाहेर गेलेत, तो वेळ लागेल। पद्धत आहे? आपण तर पाहिलं की ॲम्ब्युलन्स 4 बाहेर होते, बाहेर उभे होते। मला सांगा एवढं मोठं हॉस्पिटल, आता हे आमच्या भावाची डेड बॉडी न्यायची होतं फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती डेड बॉडी न्यायची आहे, तर यांच्याकडे ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाही आहे। जर इमर्जन्सी पेशंट जर त्या ठिकाणी आलं, अहो तुमचं काय उपयोग आहे की ग्रीन कॉरिडॉर करून तुम्ही मोठमोठे नाव कमवता। ग्रीन कॉरिडॉर केलं, हार्ट नेऊन पुण्याला पोचवलं, दिल्लीला पोचवलं, एवढं मोठमोठे नाव कमवण्यासाठी पैसा कमवायचा धंदा करायला लागले ते लोक। ही कुठली पद्धत आहे?
नक्कीच पैसा कमवायचा धंदा चालू आहे. इथं काहीतरी गैरप्रकार होत आहे. याच्यासाठी शासनाने, महाराष्ट्र शासनाने, मी म्हणतो महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. मला सांगा, मागच्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी इन्कम टॅक्सची पण रेड पडली. इन्कम टॅक्सची रेड पडली असताना देखील हे असं होतं आहे. तर यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर पण सामील असतील का ह्यांच्या गैरप्रकारामध्ये, याचा देखील आम्हाला संशय आहे. तर याची सखोल चौकशी व्हावी. जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन करतो, समस्त शासनाला मी या संदर्भात मी लक्ष घालण्यासाठी मी विनंती करतो. ॲम्ब्युलन्सचे फोटो काढून ॲम्ब्युलन्स है, ड्राइवर नहीं है. वो भी हम लोग बोल रहे हैं, हमारी आप निकाल के दे दो. चुप बैठो सभी लोग. ड्राइवर नहीं है. क्यों चुप बैठे? ड्राइवर नहीं है. हम लोग बोल रहे हैं ना. आपका नहीं. अरे यार, आता तो बिलाला उशीर झाला तर थांबतो का तुम्ही? 15 मिनिट मेरे को कॉल आया, मैं मीटिंग में था, अभी जस्ट उठ के आया, आप लोग वेट कर रहे हैं बोल के. 15 मिनट में ड्राइवर आ रहा है. ड्राइवर आने के बाद आप बॉडी लेके जा सकते हैं. इफ इन केस 1 घंटा मान लो तो 15 मिनट क्या है? ऐसा थोड़ी मैनेजमेंट करता है ना. काम करो, तुम अभी उसको लगाओ फोन. 15 मिनट में 15-20 मिनट में आपका गाड़ी आता है. 15 मिनट में आपका गाड़ी बॉडी क्या है ना, हम हमारे सामने लगा थोड़ा फोन. क्या बोल रहे हैं? 15 मिनट बोल रहे हैं. ये रंदे छोड़ो, तुम खाली फोन लगाओ, कब आ रहा है पूछो. 15 मिनट में आपको गाड़ी हम देते हैं. मैं बोल रहा हूँ ना, 15 मिनट नहीं है, घंटा हुआ. अभी मैं बोल रहा हूँ सर, 15 मिनट में गाड़ी आ रही हमारे सामने लगा. गाड़ी तो है इधर, ड्राइवर नहीं है. गाड़ी तो है ना इधर. गाड़ी है, ड्राइवर लोग बाहर गए ना, ऑन दी रोड है ड्राइवर. इमरजेंसी पेशेंट रहा तो ड्राइवर बाहर जाते क्या है? शासन आप ही चला रहे क्या? 15 मिनट में आपको ड्राइवर आता है, मैं दे रहा हूँ बोल के मैसेज. 15 मिनट बोल के कितना देर होगा अभी? मैं बोल रहा हूँ 15 एक जण थांबा. आपको लगता है 12 बजे एग्जैक्ट तुम्ही दमदाटी करा. नाही नाही, आम्ही दमदाटी नाही. सीओ म्हणाला लोक माझं. सर वीडियो शांत रहा सर. आप मीटिंग में बैठे, उधर 1000 लोग बाहर बैठे. आपका मीटिंग कर दिमाग में जो ड्राइवर नहीं है, ड्राइवर उपलब्ध नहीं है. एवढं मोठं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.